धुळवडीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व राजकीय मित्रांना एक सल्ला दिलाय। सध्या रोज सुरू असलेली राजकीय चिखलफेक थांबायला हवी आणि जसे होळीचे रंग प्रेमाचे असतात तसंच राजकारणात प्रेम असायला हवं असं विधान पटोलेंनी केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोळेंनी। आज धुळवड आहे, खरं तर सुरुवातीला शुभेच्छा कशा प्रकारे द्याल तुमच्या सर्व राजकीय मित्रांना तुम्ही? सर्वप्रथम मी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला होळीच्या मनापासून शुभेच्छा देतो। हे आमच्या संस्कृतीतलं हिंदू संस्कृतीतला हा महत्त्वपूर्ण सण आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक रंग असतात, उतार चढाव असतात, वैरत्व येतं आणि या रंगाच्या सणामध्ये अनेक रंगांनी एकत्रित यावं आणि एकजुटीनं पुन्हा सगळ्यांनी कामाला लागावं हा संदेश हा होळी देतं। पण अलीकडे जे राजकारण तुम्ही ज्या राजकारणाचा उल्लेख केला, एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात कधीच आलेलं नव्हतं। माझा एवढाच सल्ला आहे सगळ्यांना की आम्ही आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये जगत असताना आपलंही स्वतःचं काही जीवन असतं। सगळ्यांनीच या सगळ्या विषयावर व्यक्तिगत पातळीवर येऊन राजकारणाची पातळी खाली आणू नये एवढाच आमचा सल्ला आहे। जवळपास राजकीय लोक जे आहेत सत्तेमध्ये सगळ्यांच्याच मिठावर कोणावर बारीक असेल कोणावर मोठी असेल, होळीच असा नाही म्हणून बोलतो आहे मी, नाही तर मी मिशीचा उल्लेख केला नसता। तर मर्दासारखे मिशी ठेवतो, मर्दासारखं वागलं पाहिजे, असं झुकण्याचा बाणा आमचा नाही। नागपूरच्या एअरपोर्टमध्ये आम्ही काही लोकांना वागताना पाहिलं, मागं काही बोलताना पाहिलं, असंही आम्ही पाहिलेलं आहे। त्यामुळे आमचा महाराष्ट्राचा बाणा बाण्यासारखा असला पाहिजे एवढंच माझा सल्ला आहे। हा होळीचा सण आम्ही आनंदाने सगळ्यांनी साजरा करावा आणि महाराष्ट्रासाठी आम्ही सगळ्यांनी एक यावं, खालच्या पातळीवर जाऊ नये एवढाच आमचा सल्ला आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।